नमस्कार मित्रांनो, आज मी करते चुलीवर जेवण. चुलीवरच भात आणि टोल मासा मी आणलाय. त्या टोल माशाचं फ्राय रसा, म्हणजे फ्राय वेगळं आणि रसा वेगळा नाही. मासे फ्राय करून रसा करते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला आता मी पेटवते चूल. चूल आपली पेटली. आता यावर ठेवते मी तांदूळ धुवून भात शिजायला ठेवते. आता हे तांदूळ धुतलेलं जे पाणी आहे ना, आपण 2 वेळा तांदूळ धुणार, बरोबर? मग ते पाणी आहे ना, कुठल्या तरी झाडामध्ये टाकायचं. आता मी करते माशाची तयारी. मासे स्वच्छ धुवून घेतलेत. आता यात घालते मी हळद आणि लाल तिखट, चवीनुसार मीठ. माशामध्ये मी मसाला, हळद आणि मीठ घालून घेतलंय. पण आपली चूल पेटले, मग म्हणून साठी मी अगोदर ठेवते कढई. आता यामध्ये घालते तेल. आपल्याला मासे याच्यामध्ये तेलामध्ये तळायचे आहेत, म्हणून जरासं मी तेल जरा जास्तच घालते. आता हे मासे मी मसाला लावून घेते व्यवस्थित. तोपर्यंत आपलं तेल पण गरम नाही होईल. तेल चांगलं गरम होऊ दे, तोपर्यंत मी ठेवते मासे मसाला लावून. भात पण आपला चांगला शिजलाय. आता मी त्यात चमचा मारते आणि झाकण ठेवते, त्याच्यावर झाकण मारून ठेवते. मस्त शिजला भात सुद्धा. त्याला झाकण मारते. तेल पण आपलं गरम झालंय. तुम्हाला आवाज येत असेल तडतड तडतड. तेल आपलं गरम झालंय. आता यामध्ये सोडते मी एक एक बोटी. आता हा जो मसाला आहे हा टाकायचा नाही.
अशा आपण ना टोल माशाचं असं बोट्या जर तेलामध्ये फ्राय केले आणि मग रस्सा बनवला ना, एक नंबर होतो रस्सा. फक्त टोल माशाचंच मी करते, दुसरं कोणतं करत नाही. छान होतो. आता जरा हे तळल्या गेल्यात. ताटामध्ये काढून घेते मी सर्व. आता हे जो तेल आहे ना, यामध्ये मी लसूणची फोडणी पण देते. आता यात टाकते मी लसूण. ते जो आपला कढईमध्ये जी मासे फ्राय करून घेतले ना, ती कढई बदली नाही करायची. हिरव्या मिरच्या घेतल्या, 2-2 तुकडे केले एका मिरचीचे, ते पण टाकते. टमाटर एक. आता हे आहे हिरवं वाटप. आता ह्या हिरव्या वाटपामध्ये मी घेतलंय ओला नारळ, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण आणि एक कांदा. असं करून मी हे हिरवं वाटप वाटून घेतलंय. ते पण मी तेलामध्ये घालते. हे आहे 2-3 आमसूल. एक छोटा चम्मच लाल तिखट. आपण मासे फ्राय करताना लाल तिखट लावलं होतं ना, म्हणून आता याच्यामध्ये जास्त लाल तिखट घालायचं नाही, आता जास्त तिखट होईल. मिरच्या पण घातल्यात ना मी. थोडस चवीनुसार मीठ मी आणखीन याच्यात घालते, कारण का मी मासे फ्राय करताना मीठ सुद्धा लावलं होतं. आता हा जो मसाल्याचा पाणी होता, जे मासे फ्राय केले, तो पाणी होता, ते पाणी पण यात घालते मी. आता यात आपल्याला किती हवं ते पाणी तेवढं घ्यायचं आणि मसाला चांगला कडू द्यायचा, चांगली उकळ येऊ दे आणि त्यानंतर फ्राय केलेले मासे सोडायचे. तर यात घालते मी कढीपत्ता. आता चुलीमध्ये चांगली मस्त आग करायची, चांगलं इस्तव करायचं आणि मस्त उकळ येऊ द्यायची आणि मसाला चांगला कडला पाहिजे, चांगला शिजला पाहिजे तो. आणि त्यानंतर मग ते आपले फ्राय केलेले मासे आपण सोडूया. आता बघते मी मसाल्याला बरोबर कड आलाय का. हा, खूप छान कड आलाय बघा. आणि घट्ट पण झाला व्यवस्थित मस्त. जेवढं पाहिजे होतं ना मला तेवढं झालं. आता याच्यात मी सोडते फ्राय केलेले मासे.
आता यात घालते मी कोथिंबीर. जरा 2 मिनिटं मी झाकून ठेवते. हे बघा, म्हणजे जे आपण तुकड्या टाकल्यात ना रशामध्ये, त्यांना जरा मसाला चांगला मिळून येऊ दे. छान मस्त उकल आली. हे बघा, बाजूला आपला भात पण झाला आणि टोल माशाचा रसा पण झाला. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. आम्ही आता इकडेच आमच्या, ही मागची पडवी आहे आमची, इकडे आम्ही आमची पान चूल पण आहे आणि मी जेवण पण कधी कधी करते इथेच. आता आम्ही बसतो जेवायला. तोंडावरती माझ्या चेहऱ्यावर ऊन येतोय बघा. कसं वाटलं चुलीवरचं जेवण? झणझणीत, एक नंबर, चविष्ट. या तुम्ही पण जेवायला. चुलीवरचं जेवण व्हिडिओ आवडला तर कमेंट मध्ये नक्की मला सांगा. तुम्ही म्हणाल काकी किती हसता तुम्ही, मला हसायला येतं. माझ्या चेहऱ्यावरती हमेशा हसू असतं. आम्ही ते पाठच्या चुलीच्या इथे, म्हणजे आमच्या पाठच्या पडीमध्ये आम्ही जेवण करतोय. म्हणजे मी जेवण करते, आम्ही नाही, मी जेवण करते. आणि काका गेलेत शेतामध्ये. आता त्यांना पण मी बोलवते जेवायसाठी. पण मी इथे बसली आहे, काका पण शेतामध्ये आहेत तिथे पाठीमागे. तरी पण छोटे छोटे जे माकड असतात, जेवढ्या माझ्या चवळीच्या शेंगा आल्या होत्या, आता मी मुंबईवरनं आल्याच्या नंतर पाणी घालून घालून मस्त फुलं आली आणि छान चवळीच्या शेंगा आल्या होत्या, वालीच्या शेंगा. एकूण एक सगळे नेलानी बघा. आणि मला म्हणतात काय तुम्ही प्राण्यांना खायला देत नाही. अहो, माझ्या परसामध्ये जेवढं ती लोक भाजीपाला आणि फळं खातात ना, एवढं कुठेच खात नसतील. चला, त्यांच्या नशिबात होतं, खाल्लं त्यांनी. चला, आता हे आपलं झालेलं आहे सगळं व्यवस्थित. आता मी चुलीची लाकडं सर्व बाहेर काढते आणि बाजूला घेऊन विजवते. आता ती धुमसत राहतील आणि धूर झोंबेल. बघा मला किती धूर झोंबलाय, डोळ्यातून माझ्या पाणी यायला लागलं. काका आता आलेत, तुमचे काका आता आलेत ते शेतातून. हे माकडं सर्व परेशान करतात आहेत. त्यांना हाकवायसाठी मी त्यांना बोलवलं, या म्हटलं. मग ते आले तर अगोदर त्यांनाच जेवायला वाटते आणि विचारते कसं काय झालंय ते. शेतातून आल्याच्या नंतर गरमागरम भात आणि माशाचा रसा, एक नंबर. चुलीवरचं भात आणि झणझणीत माशाचा रसा. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडला तर नक्की लाईक करा. आता मी विचारते काकांना तुमच्या कशी काय टेस्ट आहे ती मला सांगा. सुगंध काय मस्त येतंय. त्यांना दिलं मी जेवायला. आता विचारते काय हो, कसं आहे? मस्त आहे. छान झालं ना? हा, मासे तलून रश्यामध्ये टाकले त्यामुळे आणखीन जास्त चांगली चव आली आहे ना? छान झाली. अच्छा, त्यांना आवडलं. हे बघा, आमच्या घराच्या वरच्या बाजूलाच बसलेत, तुम्हाला दिसत असतील. हे बघा, झाड हालतात आहेत. छोटे छोटे आहेत एकदम माकड. मी यांना जेवायला दिलं तर इथेच आले आमच्या समोर. पुन्हा त्यांना हकललं तर तिथे वरच बसलेत बघा. कारण का चवलीच्या शेंगा आल्यात आणि पारोशे लागले छोटे छोटे. आता ते काय खाल्ल्याशिवाय ते सोडणार नाहीत. जाऊ दे, खाऊ दे.
आम्हाला जेवायला सुद्धा देत नाहीत ते, इथेच बसले बघा. जसं हाकलल्याबरोबर ना दुसरे 2 पारोशी घेऊन गेले आणि हे टाकून गेले. हे बघा है ना, किती मोठा झालेला पारोसा बघा. खूप भाजीची नासाडी करतात. आणि माझ्या परसवामध्ये जर एवढी भाजी असते ना, आम्ही विकतच आणत नाही. मग ती अर्धी भाजी तर हे लोकच संपवतात आमच्या परसवातली. आणखीन पण दाखवते तुम्हाला. दोडके नाही, ह्याला काय म्हणतात, पारोशी. हे बघा इथे सुद्धा आलंय, दिसलं? हे इथे सुद्धा आहे. आता आम्ही आल्याच्या नंतर पाणी घालतोय ना, म्हणून साठी भरपूर धरलेत पारोशी. पण हे माकड काय ठेवत नाही बाबा. हा इथे दोडका पण आलाय. हा एकदम खाली आहे म्हणून मुदाजवळ, हे बघा, म्हणून हा राहिलाय, त्यांना दिसला नाही. या इथेच आहेत ह्या झुडपामध्ये. जरा आमचा आवाज बंद झाला ना की लगेच येतात एकदम सुमडीमध्ये, काय कळतच नाही. हा इथे पण एक आलेला आहे, वर दिसत असेल तुम्हाला, हे बघा इथे पण एक आहे. फुलं पण भरपूर आले ह्या पारोशावरती. आणि माकड ठेवतील तेव्हा ना. यांना सुद्धा मी शेतात गेलेले तर त्यांना बोलवलं मी. आता काय सारखं काय यांच्याच मागे राहायचं काय हो, आपण काय कामधंदा करायचा नाही आपल्या शेतीचं वगैरे. झाले आता मी जेवते, बघते कसं काय झालाय रस्सा. पक्ष्यांचा आवाज ऐकू येतोय का? या पक्षीचं नाव आहे टिटिवटेना. किती छान वाटतंय ना पक्ष्यांचा किलबिल आहे. चुलीवरच्या जेवणाची चवच निराली आहे. क्या बात आहे. एक नंबर मित्रांनो. चुलीवरच्या जेवणाचा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा. चॅनलवरती जर माझ्या नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणखीन तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतात मित्रांनो, मला नक्की कमेंट करून सांगा. त्यावरती मी नक्कीच एक प्रयत्न करेन का तुमच्या आवडीचे व्हिडिओ मी बनवू शकेन. व्हिडिओ आवडला तर विसरू नका लाईक करायला. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो. यावर्षी भरपूर पाऊस असल्यामुळे मला काय कुठे ना बाहेर जाताच आलं नाही. बघितलं ना किती पाऊस होता. आता पाऊस गेलाय ना, आता मी तुमच्यासाठी खूप छान छान व्हिडिओ घेऊन येते. मस्त छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करते. तुम्ही फक्त मला एवढंच कमेंट करून सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का, आणि तुम्हाला आणखीन कसे आवडतात व्हिडिओ ते पण मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला कळेल की मी गावाचं नाव सांगते की नाही सांगते, तुमची कमेंट मी वाचते की नाही वाचते, तुम्हाला मी रिप्लाय देते की नाही देते. तुम्ही सांगता काकी काय रिप्लाय देत नाही, आम्ही काय फक्त लाईकच करायचं का? अहो असं करू नका. लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला आपल्याला पैसे लागतात का? आणि तुम्ही माझी कमेंट वाचा तर खरी, तरच तुम्हाला कळेल ना का मी तुम्हाला रिप्लाय दिलाय की नाही दिले तुमच्या कमेंट वरती. ठीक आहे, चला व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा.